लेकीसला शाळेला सुट्टी पडली तर बोलतं मला कुठंतरी फिरायला घेऊन चल. बोललो बाय माझे आवरे उन्हाचे कुठं चाललीस फिरायला. तर बोलतं ऊन कुठे आहे, मला नाही लागत ऊन, मला घेऊन चल. न बोलतं मागच्या टायमाला तुम्ही बोटीवर गेलतं हो स्पर्धा बघायला तेव्हा तुम्हाला ऊन नाही लागला ना, आता बरा ऊन लागतंय मग काय. बोललो चल बाय माझे आज तुला बोटींशीच फिरवते. आलो उरणला न बसलो करंजाला जाणारे रिक्षामध्ये डायरेक्ट पोचलो जेट्टीवर. लेकीच बोलते जायचं आहे तरी कुठं ते तरी सांग. तर मी तिला बोललो तुला बोटीनच बसायचं आहे ना मग चल बस. बोटीन बसू खाडी पार करून त्या साईडला जाऊ न मग तुला मस्त एके ठिकाणी नेते, बस चल. लेकीच तशी कधी बोटीन बसली नव्हती म्हणजे बसाचा कधी प्रश्न आलाच नव्हता. मग तिला बोललो चल बस. बोटीत तिला भारी वाटला. बोलतं कुठं बसू तर बरं साईडला बस म्हणजे तुला पक्षीव दिसतील, पाणीव दिसल, बोटीव दिसतील ना. मिनी याचा मोठा व्लॉग बनवलाय हो, तुम्ही काही मोठे व्लॉग बघत नाही ना. हो बोटीत बसल्यावर स्विमिंग जॅकेट घालणं कंपल्सरी आहे. हां मग काढायचं असेल तर त्या तुमच्यावर, पण ते देवाचा काम मात्र कंपल्सरी करतात. करंजा वर्षी आम्ही चाललून रेवस बंदरावर बोटीमधून. बोटीन गाऱ्या घोऱ्या उहात, घोऱ्या नाही गाऱ्याच आहेत पण आम्ही तसा बोलतून हो. रेवसला पोचल्यावर आम्ही आलो संजू काकांचे रिसॉर्टवर. हा रिसॉर्ट म्हणजे भारीच आहे आणि यांची मेन थीम म्हणजे काय बोलायचं तर सांगू, यांचे वुडन कॉटेजेस आहेत आणि तेव कसे बघा असे मस्त वरती बांधलेले आहेत. हे वुडन कॉटेजेस आतमधून पण जाम भारी वाटतात. मी फुल ब्लॉगमध्ये दाखवला आहे सगळा न. समुद्रकिनारा तर या रिसॉर्टला लागूनच आहे म्हणजे रिसॉर्टमधली मजा पण तुम्ही घेऊ शकता ना. तुम्हाला जर समुद्रावरचा आनंद घ्यायचा असेल तर समुद्र पण इथून जवळच आहे. समुद्र भारीच आहे, इतका शांत एकाकी समुद्र मी असा कधी बघितलाच नाही ना. अजिबात घाण नव्हती आहे समुद्रावर, एक प्लास्टिकचा कचरा काहीच नव्हता आहे समुद्रावर. रिटर्न येताना बोटीचे वरचे डेकवर बसलो. बरं तीव मजा घेऊ भारी वाटत होता. वरचे डेकवर मीव कधी बसलो नव्हतं, आज पहिल्यांदाच बसलो पण वारा खात खात येत जाम भारी वाटला आणि जाम मजा आली ना. व्लॉगो मस्त झाला आहे, तुम्ही बघा हो पूर्ण ब्लॉग बघा न. खाली बाण दिसते त्याच्यावरच पूर्ण ब्लॉगची लिंक दिलेली आहे न. नुसताच बघू नका, लाईक शेअर न सबस्क्राईब पण करा. चला बाय बाय.